करा मॅचला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे अक्षय सालके ठरले सामन्याचे सामनावीर. आम्ही रामदासजी शेट्टे साहेबांना विनंती करत आहोत की आपण पारितोषिक सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. यांच्या वतीनं आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी रिअल फ्रूट ज्यूस देण्यात आलेले ते रामदासजी शेट्टे साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण हे पारितोषिक देण्यासाठी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. त्याचबरोबर हेमंतजी कुंभार यांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण देखील त्यांच्या समवेत उपस्थित व्हा. चला सुरू करा मॅचला प्लीज. पहिलाच बॉल मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. शॉट ऑफ गुड लेंथ. टॉस झाला. परफ्यूम बॉल. लीडिंग एज. फलंदाज बाद. रामदासजी शेट्टे साहेबांच्या वतीनं अक्षय सालगे यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट घेतली त्यामुळेच प्रशांतला निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं ॲडव्होकेट यांच्या वतीनं 100 रुपये प्लस कॅम्पाची कोल्ड्रिंक सुद्धा त्यांना पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे. रामदासजी शेट्टे साहेबांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. रामदासजी शेट्टे साहेबांना आपल्याला आणि त्याचबरोबर योगेशजी बोर साहेब या पांडुरंग कृपा या A1 जोडीने आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 10,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी फ्रूट ज्यूस. ऑक्शनच्या दिवशीच त्याने आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती की काही कारणास्तव पहिल्या दिवसामध्ये ते अनुपस्थित राहतील आणि दुसऱ्या दिवसामध्ये ते या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आल्याच्या नंतर चांगलं कमबॅक करत असताना प्रशांतनं आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रशांतचं. वेगवान टाकलेल्या प्रशांतनं आणखीन एक टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. अविरसा इलेक्ट्रिकल स्ट्रेन पॉइंट असा संघ आहे जो संघ 3 पैकी 3 सामने जिंकलेला संघ आहे आणि चौथ्या मॅच मध्ये 3 ऍक्शन आहेत. लाऊड अपील. पंचांचा इशारा. वाईड बॉल आलेला. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 1 या धावत संख्येवरती. धाव फलकेचं श्री गणेश येथून होत आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतात प्रशांत. धावत संख्या 1 गडी बाद 1. संतोष मसने नवीन फलंदाज आलेले आहेत. नेहमीच साई मसने आक्रमक झालेले आहेत आणि यश तरे आणि संतोष मसनेने डाव सावरलेला. परंतु या मॅच मध्ये चित्र काय वेगळं आहे. बॅकफुटला जात हवेत खेळलेला फटका. बॅकफुटला जात लेट खेळतात थोडेसे आणि थर्ड मॅनला आलेला हा सुंदर चौकार. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात कव्हर पॉइंट मधून काढलेला आहे. फटका संतोष मसनेचा चाललेला आहे. डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या 9 या धावत संख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी प्रशांतचा.
स्ट्रायकिंग एंड वरती संतोष मसने. वेगवान लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक. ओ का वेगाने थ्रो केला होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. झेल इथून ड्रॉप झालेली. 1 रन मिळते या बॉल वरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 10 अजिबात टाइमपास न करता लगेचच सेकंड बॉलरला आपण इन्व्हाइट करून फिल्डिंग सेट करा. पहिलं षटक पूर्ण झालेलं पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा. चला अधिकचा टाइमपास न करता सुरू करा मॅचला. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायचे. मानस जतीन 11. धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये 10. 5 षटकांची लढत तुम्ही एन्जॉय करत आहात. लीग स्टेजच्या या मॅचेस SPL शेलू प्रीमियर लीग अनिकेत भगत इन ऍक्शन यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली ओम साई मित्रमंडळानं यशस्वीरित्या पार पाडत असताना 9व्या पर्वामध्ये SPL. मनोज आलेत सेकंड ओव्हर मध्ये. दुसरं षटक लॉफ करतात. पहिलाच बॉल संतोष मसनेचा डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. वेगवान टाकलेला वाईड बॉल. पंचांचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन मिळेल या चेंडूवरती. धावा संख्या 17. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 18. झालेल्या 2 बॅक टू बॅक वाईट बॉल आलेत. लॉफ करतात. कॉपी पेस्ट फटका. डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. एक षटकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार. विध्वंसक फलंदाजी करत असताना संतोष मसने बॅकफुटला जात. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हे बी स्वतः अनिकेत भगत त्या ठिकाणी. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. धाव संख्या 23 वरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये आलेला सामना आपण पाहतात. मनोज बॉलिंग करतात. अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती आहे. दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला आता सायनाथ मसने आलेले. अजून एकही बॉल फेस केलेला नाहीये. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला सहजतेनं क्लिक आउट केलेला फटका चालला. डीप कव्हर पॉइंट. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थोडंसं हाईट देखील कमी मिळाली. शेवटचा अंतिम आता बाकी राहतो सेकंड ओव्हर मध्ये. विरशा इलेक्ट्रिकल स्टेट पेंट आयलंड संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 3 सामने जिंकलेले आहेत बॅटिंगच्या जोरावरती. लॉफ करतात. झेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. पकडली आहे स्वप्नील न झेल.
फलंदाज बाद, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. सायनाथ मसने बॅक टू द डग आउट. कॅप्टन राजू तरी आता मैदानाच्या आतमध्ये. 27 झालेले आहेत. स्वप्नीलनं चांगली झेल पकडलेली इनफिल्ड मध्ये आणि कॅच पकडल्याच्या नंतर हे सेलिब्रेशन तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलेला. मानस जतीन 11 बनाम अवीरशाह इलेक्ट्रिकल्स टेनपेंड आयलंड या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. ही लढत आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसरा दिवस येतं. अधिकचा वेळ घेऊ नका. मानस जतीन 11 संघ तिसरं षटक. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रशांत आलेत. बोलतो यार. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा होता. थोडेसे लेट खेळतात. लेट कट शॉट थर्ड मॅन मधून डीप मध्ये निघाला. ओ गुड फिल्डिंग. 3 धावा त्या दरम्यान मिळतात. चांगली फिल्डिंग डीप मध्ये होत असताना डीप थर्ड मॅन मध्ये वन शॉट हा पंचांचा इशारा आलेला. म्हणजे 2च धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2च्या मदतीनं 29 झालेलं 29. तिसरं षटक. राजू तरेला पूर्ण दिवसामधून पहिला बॉल फेस करण्याची संधी इथून मिळत आहे. बघूयात आता संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. नितेश तरे यांच्याकडून या बॉलला जर षटकार ठोकला राजू तरेने तर 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात सेन्सिबली पुश करतात. ड्राईव्ह करत असताना पुश करो खुश राहो. फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेले 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक आहे. 30 धावा आतापर्यंत. प्रशांत पुन्हा एकदा तयार. फक्त सेन्सिबली पुश करतात. 1 रन या बॉलवरती. दुसऱ्यासाठी प्रयत्न. 1 रन मिळेल 1च्या मदतीने. 31 झालेला 31. तिसरं षटक आहे. 31 झालेला आहेत. प्रशांत बॉलिंग करतात. संघाचे कर्णधार. दुसऱ्या साईडला राजू तरे तर एकीकडे प्रशांत. हे 2 कॅप्टन यंगस्टर आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. या क्रीडांगणाचा बराचसा त्यांना अभ्यास आहे. तर पाहत कशा प्रकारचा सामना रंगतोय आजच्या दिवसामधील अंतिम. फक्त ड्राईव्ह करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आतली काढा लागून पाठीमागे निघाला चेंडू. 1 रन या बॉलवरती मिळते. धावसंख्या 1च्या मदतीनं 32 झालेला 32. झाल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी. इकॉनॉमिकल षटक टाकलेला आतापर्यंत प्रशांतनं. पुढे येऊन खेचून मारलेला. लॉंगन इन ऍक्शन आहे क्षेत्ररक्षक अनिकेत भगत. चांगले फिल्डर आहेत. आउटफील्ड मध्ये पेट्रोलिंग करत असताना या चेंडूवरती फक्त सिंगल लेगच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली 33 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हर मधला. प्रशांत कॅप्टनचा. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बॅकफुटला जात पुश करण्याचा पूर्ण एकदा प्रयत्न. जेंटल पुश. डॉट बॉल. ओव्हर पूर्ण झालेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी गमावत 33 वर. चला अजिबात एकत्र येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला 33 झालेला 3 ओव्हर मध्ये.
3 ओव्हरमध्ये 33. चला सेकंड इनिंगमध्ये जतीन 11 तुमच्या संघाला बॅटिंग करायची याची खात्री बाळगा. कालच्या दिवसामध्ये वातावरणाचा फटका कसा बसतो ते तुम्ही कदाचित पाहिलं असेल. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आलेत बॉलर. 4थ्या ओव्हरमध्ये स्वप्नील 33 झालेल्या 3 ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द स्टम्प्स. हो, चांगला टाकलेला चेंडू थोडासे दूर ठेवतात. स्वप्नीलनं सुरुवात जबरदस्त केलेली. डॉट बॉल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. यश तरी स्वस्तामध्ये बाद झाला. साईन मसने स्वस्तामध्ये बाद झालेला. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू. संतोष मसनेने धावा बनवल्या जरूर, परंतु स्वप्नील आता 4थ्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटक टाकत असताना, प्युअर डॉमिनेटिंग क्रिकेट पेश करत असताना मानस जतीन 11 आतापर्यंतचा जबरदस्त परफॉर्मन्स 33 झालेला आहेत. धावसंख्या 33 वरती 2 डॉट बॉल. स्वप्नीलचे स्ट्रायकिंग एंडला संतोष मसने, ज्याने 13 मध्ये 24 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. वैयक्तिक बॅटिंग चांगली राहिली आहे. हो, एक्स्ट्रा बाउन्स झालेला. रन साठी जागा बनवली आहेत. जो बॅट्समन फक्त अविरशा इलेक्ट्रिकल स्टेन पेंटचा सेट झाला होता, त्यांना आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक फलंदाज बाद. तेहतीस धावा, 3 गडी बाद, 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला. दूर ठेवला शरीरापासून. वाईड बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. राजू तरे टीम कॅप्टन आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला हा डॉट बॉल आलेला. धावा पुस्तकावरती धावा लागलेले आहेत 34. 3 विकेट महत्वपूर्ण गमावल्याच्या नंतर संघ थोडासा दबावामध्ये, कारण बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे अविरशा इलेक्ट्रिकल स्टेनपण आयलंड या टीमची. आणि ते सलामीचे 2 आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्याच्या नंतर थोडासा धावफलक निराशाच्या छायामध्ये असताना हवेमध्ये करण्याचा प्रयत्न चांगला टाकलेला. प्रॉपर मेरिट नुसार बॉलिंग सुरू आहे सध्या तरी स्वप्नीलची. आणखीन एक निर्धाव फेकलेला. चौतीस धावा पुस्तकावरती लागलेला. 34. 2 बॉल बाकी राहतात. कॅप्टनच्या विरोधामध्ये स्वप्नीलचं चांगलं षटक. साइड आर्म बॉलिंग आहे. प्रॉपर टप्प्यानुसार बॉलिंग करतात सध्या तरी स्वप्नील. 34 ला 3. शॉट ऑफ गुडलेन ते ऑन साइडला टर्न करतात. केसून मारण्याचा प्रयत्न. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल. चांगली फिल्डिंग. प्रेशर बनवलेला स्टेन पेंट आयलंड हा संघाला पूर्णपणे दबावामध्ये टाकलेले. 4 ओव्हर नंतर 35. चला फिल्डिंग लावून घ्या. अभयजी खारीक संघाच्या पुरस्कर्ते यांच्या वतीनं मानेश जतीन 11 संघाचे गोलंदाज स्वप्नीलला 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणून जाहीर झालेला. शेवटचं षटक आता बाकी राहतंय. 35 आतापर्यंत झालेले आहेत. गोलंदाज तयार. फुलटॉस. ऑन साइडला फटका. नो बॉल पंचांना दिलेला. क्षेत्ररक्षक पोहोचलेले. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद.
मसने पोहोचलेत. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी आहे. ओ पंचांचा इशारा. वन शॉट म्हणजे एक धाव या चेंडूवरती मिळेल. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं 38 वरती. 38 ऑन स्कोर कार्ड. अंतिम षटकामध्ये बॉलिंग करतायत. हाफ ट्रॅकर पाठीमागे. हो गुड फिल्डिंग. या मॅच मध्ये सर्व काही मानस जतीन 11 टीमच्या बाजूने होत असताना एक रन या देखील बॉलवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर ऑन साइड. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करतात. चल स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना फटका राजू तरेचा सीमा पार. षटकार. त्या बॉलवरती आलेला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली टोटल 45. हो हाफ ट्रॅकर होता. लीव केलेला. नो बॉल. पंचांचा कॉल आलेला. ऑलरेडी वन फॉर द ओव्हरचा इशारा कदाचित देण्यात आला होता आणि हा एक्स्ट्रा बाउन्स पंचांना अचूकतेने दंडित केलेल्या गोलंदाजाला. नो बॉल एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 46 वर. 46 फ्री हिट. शेवटचे 2 बॉल. अधिकचा वेळ घेऊ नका. स्वप्नील बॉलिंग करतात. हरीश्वर आतापर्यंत झालेत 46. शेवटचे अंतिम 2 बॉल. फ्री हिटची नामी संधी. राजू तरे यांच्याकडे मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी संधी मिळाली आहे. हाफ ट्रॅकर मारला खेचून. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल पकडली. फ्री हिट आहे. फलंदाज इथून बाद. 47 धावा फलकावर. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत धावसंख्या 47 वरती आहे. पिटू सिंग नवीन फलंदाज जात आहे जे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 12 मध्ये 13 बनवल्यात कॅप्टन राजू तरेने आणि संघाची धावसंख्या 47. शेवटचा अंतिम चेंडू. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न करता. डीप मध्ये खेळाडू पकडली आहे झेल. फलंदाज इथून होते बाद. हिट विकेट देखील झाला होता म्हणजे एकाच बॉलवरती फलंदाज इथून झालेत बाद. 47 बनलेल्या पहिल्या डावामध्ये 48 धावसंख्येचं टार्गेट आहे मानस जतीन 11 टीम समोर. चला मानस जतीन 11 लगेचच आपण बाहेर आहे म्हणजे तुम्ही ताबडतोब बॅटिंग साठी जाऊ शकता. सतीश दादा देखील प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग साठी आले होते. आता बघूया त्यांना संधी मिळेल का. 30 बॉल मध्ये 48 चा टार्गेट म्हणजे होणारा पुढील सत्रामध्ये 48 चेस डाऊन करायचे.
दुसरा डाव 30 बॉल विजयासाठी 48. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये साई मसने आलेले आघाडीची जोडी गणेश मसने आणि त्याच्या सोबतीने कॅप्टन प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल. प्रयत्न चांगले होते. गणेश मसनेची झेल हवेमध्ये होती. चान्स होता, पहिली विकेट येण्याची चान्स होती. नामी संधी, वन शॉट. पंचांचा इशारा. शॉर्ट रन झालेली सुरुवात. या बॉलवरती फक्त 1 रन. 48 टार्गेट. पहिलं षटक. ऑफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा संधी. आता परेशने पकडली असेल. कॉपी पेस्ट करत असताना तर फक्त फिल्डर बदलला होता. पुन्हा एकदा रणनीतीमध्ये आखत असताना सिस्टमॅटिक प्लॅनिंग. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावरती ज्याने दूर दूर लांब लांब षटकार ठोकलेले आहेत तो अनिकेत बघत आलेला मैदानाच्या आतमध्ये. आता डाव सांभाळून आधी अनिकेतला बॅटिंग करावी लागणार आहे. 28 मध्ये विजयासाठी 47 अजून करायच्यात. पाकफुटला जात खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत. धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज. डायरेक्ट हिट. प्रयत्न चांगले होते. दोन्ही साइडनं प्रयत्न चांगले होते. बॉल नाही थांबत आहे. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. पंचांनी 5 धावा इथून घोषित केलेला. धावून पूर्ण केलेली 1 रन आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेल्या 4. टोटल 5 धावा. धावा फलकावरती ऍड होतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं थ्रो केल्याच्या नंतर साईनाथ मस्तेकडे जसा चेंडू आला तसा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती त्याने मारण्याचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे जर टोटल छोटी आहे तर विकेट वरती फोकस केलं पाहिजे. जर विकेट डायरेक्ट हिट वरती लागला असता तर कदाचित काम तमाम होऊ शकलं असतं. 6 धावा 27 मध्ये 42. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं संतोष मसने त्या ठिकाणी. थोडेसे फंबल. 1 रन कंप्लीट. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. सात धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग चांगला होता. बॅटन पॅड मधून निघालाय चेंडू. निर्धाव चेंडू आलेला. डॉट बॉल. टोटल स्थिरावली ती 7 या धावसंख्येवरती. साईनाथ मसने या स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. बॅकफुटला जाऊन उडवण्याचा प्रयत्न. रन साठी जागा बनवलेली. रिस्क घेतलेली आहे. बॉलवरती सिंगल कंप्लीट होत असताना 22च्या वतीनं ही 1 रन 1च्या मदतीनं पहिल्या षटकाचा डाव आटपला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवरती. मॅच जेवढी रंगतदार स्थितीमध्ये जाईल तेवढी साईनाथ मसनेची तिखट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसं षटक हे पहिलं त्याने फेकलेलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या ही 8 वरती. विजयासाठी टोटल बनवायच्या त्या 48 म्हणजे 24 बॉलचा खेळ बाकी. 24 मध्ये 40 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. 24 चेंडूंचा खेळ बाकी. 24 मध्ये आता 40 इक्वेशन. हवामानामध्ये थोडासा बदल जाणवतोय. सेकंड ओव्हर मध्ये यश
नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. थोडीशी खराब सुरुवात होत असताना या पूर्णतः मॅच मध्ये अवीरशाह इलेक्ट्रिकल स्टेट पेंट आयलँडच्या विरोधामध्ये सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. सुरुवातीला साईनाथ मसने यश तरे स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु पहिलं षटक साई मसनेचं चांगलं पडलेलं आहे. एक विकेट मानस जतीन 11 संघाचे गेले जरूर, परंतु अनिकेत भगत आणि प्रशांत हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत. आडव्या बाटने खेळतात. परेश आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये डीप मध्ये. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट करतात. या बॉलवरती फक्त 1 रन मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावसंख्येवरती. विजयासाठी 38 इथून अजून बनवायच्यात. 38 अजून चेस डाऊन करायच्यात. महत्वपूर्ण सामना माझ्या इथं मॅच मध्ये अवीरशाह इलेक्ट्रिकल्स बनाम मानस जतीन 11. खोलत होता चेंडू पाठीमागे डायरेक्ट हिट. काम तमाम. कॅप्टन परतेल मैदानाच्या बाहेर. अजिबात रिस्क घेण्याची गरज नव्हती. 1 रन साठी मोठा रिस्क घेतलेला. दुसरा धक्का बसलेला मानस जतीन 11 या टीमला. फलंदाज बाद. असताना स्क्वेअर ऑफ द विकेट आल्या भव्य स्वागत केलेले मनोजनं. षटकार. मध्ये आता 32 इक्वेशन शिल्लक आहे. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे. फलंदाज मनोज शेट्टीनं षटकार डोकला. टोटल जाऊन पोहोचलेली 16 या धावसंख्येवरती. यश तरेची खासियत जर तुम्ही पाहिली तर बॅटिंग करत असताना लेफ्टी बॅटिंग करतो, परंतु गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. शॉट ऑफ गुड लेंथ होता. ऑफ ट्रॅकरच होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एज लागली होती. टप्पा पडल्याच्या नंतर विकेट किपर कडे चेंडू कॅरी होतोय. धाव मिळत नाहीये या बॉलवरती. धाव फलक स्थिरावलं ते 16 वरती. इक्वेशन थोडस बदलतंय. 20 बॉल मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडूंमध्ये आता 32 ची गरज. गोलंदाज तयार. शॉट ऑफ गुड लेंथ. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलेला फटका आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना मनोज शेट्ट्यांच्या बॅट मधून बॉल सीमा पार. धावा 4. चौकार. चारच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. 19 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 19 चेंडूंमध्ये आता 28 धावसंख्येची गरज आहे. राजू तरे बनाम प्रशांत या दोन कॅप्टन मध्ये सुरू असणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत. अंतिम टप्प्यापर्यंत रंगेली मॅच. लॉफ करायचा होता. एज लागली आहे. कॅप्टन राजू तरे डाऊन द बॉल. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. शॉर्ट अँड स्वीट इनिंग राहिलेली मनोज शेट्टीची. 3 मध्ये 10 त्याने बनवलेले आहेत. फलंदाज झालेत बाद. आता बॉल बाकी राहत आहेत ते 18 चेंडूंमध्ये. आता विजयासाठी 28 इथून बनवायच्या मानस जतीन 11 या संघाला. सचिन डांगरे एक प्रमुख
हत्यार, प्रमुख हत्यार आहे मानस यतीन इलेव्हन संघाचा. हार्ड हिटर आहे, त्याला मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती पाठवलं. हे षटक भरपूर निर्णायक राहणार आहे. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 ची गरज आहे. पंच कॉल करतात खेळाडू कक्षामध्ये, लक्ष द्या. खेळाडू कक्षाच्या समोरून गर्दी थोडीशी पाठीवा प्लीज पाठीवा. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 18 मध्ये 28 ची गरज आहे. SPL चा आनंद तुम्ही घेतात. 9वं पर्व. पहिला चेंडू फटका भगतचा निघालाय सरळ रेषा पार. बाटमधून 7 बॉल मध्ये आता 17 मध्ये 22 लॉफ करतात. सलगचा रक्षक परेश कॅच इथून सुटलेली आहे. रनआउटचा सुद्धा चान्स बनला होता. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची टोटल आता जाऊन पोहोचलेली 2च्या मदतीनं 34 या धाव संख्येवरती. इक्वेशन मध्ये चेंजेस होत असताना 15 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 15 चेंडूंमध्ये 14 धाव संख्येची गरज आहे. 15 बॉल आणि विजयासाठी 14चं इक्वेशन. 14 फ्रॉम 15. 14 मध्ये 15. या गुलाबी थंडीमध्ये रंगत असणारा हा सामना काहीही होऊ शकते या मॅच मध्ये. पंधरा मध्ये 14. गुडलेंथ होता. डबल माइंडेड कदाचित फटका असावा. शरीरापासून दूर होता, त्या कारणास्तव लीव केला. स्क्वेअर कट लगावले असते तर कदाचित धावा चांगले येऊ शकले असता. काय शॉर्ट कव्हर पॉइंट आतमध्ये होता. शॉर्ट कव्हर आतमध्ये होता. काहीतरी रणनीती आखत असताना साई मसने. 14 मध्ये 14. हो, चांगला टाकलेला. दूर ठेवता शरीरापासून आणखीन एक चांगला टाकलेला आहे. मगाशी देखील उल्लेख केला की जेवढी परिस्थिती गंभीर असते तेवढाच खंबीर खेळ तुम्हाला साई मसन्यांचा पाहायला मिळत असतो. कदाचित तोच पुनरागमन करत असताना आपल्या टीमसाठी इक्वेशन बदलतं. 13 चेंडूंमध्ये 14 रनची गरज. 10 मध्ये 22 अनिकेतने बनवल्यात. दूर ठेवला, बॅकफुटला स्लाइस करत असताना चान्स ऑफ रनआउट. मिस्टेक झालेली आहे, थोडीशी चूक झालेली आहे. 1 रन या बॉलवरती मिळते. पाण्याची डिमांड होते मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये 13 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉल विजयासाठी 13 धावेंची गरज. फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 मध्ये 13. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 13 धाव संख्येची गरज आहे. जबरदस्त रंगली आहे ही मॅच. अंधार झालेला, परंतु दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. त्यासाठी आपल्या संघासाठी, आपल्या संघ नायकांसाठी, आपला संघ मालकांसाठी चालू असलेला हा प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला. 12 बॉल विजयासाठी 13. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये संतोष मसने आलेले. ओव्हर नंबर 4 महत्वपूर्ण षटक राहणार आहे. 12 बॉल 12 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. सॅकिंग एंडला फलंदाज अनिकेत भगत ज्याने 11 चेंडूंमध्ये संघासाठी 21 बनवलेला आहे. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका प्लीज, थोडं फास्ट खेळा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. मानस जतीन 11 बनाम हवीरशाह इलेक्ट्रिकल स्टेट पेंड आयलँड. लॉफ करतात सहजतेने क्षेत्ररक्षक परेश पोहोचलेले. डाऊन द बॉल पकडलीये झेल. फलंदाज बाद. महत्वाच्या वेळी अनिकेत भगत परततात मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
खेळ बाकी राहतो. 10 मध्ये विजयासाठी 11 धाव संख्येची गरज आहे. SPL चा थरार, SPL चा 9वा पर्वाचा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. शेलू प्रीमियर लीग सुरू आहे. महानशर्तीन 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या उपक्षामध्ये उभा ठाकलेला आहे तो अवीरशा इलेक्ट्रिकल्स. 10 पॉइंट आयलंड हा संघ. स्ट्रायकिंग एंडला तन्मय. हाफ ट्रॅकर रीड करू शकलेला नाहीये चेंडूला. डॉट बॉल इथून फेकलेला, डॉट बॉल इथून फेकलेला. संतोष मसने यांना कमबॅक करून देतात आपल्या टीमला. आता बाकी राहिलेत 9 चेंडू. विजयासाठी 11 धावांची गरज. 11 करायच्यात उर्वरित 9 चेंडूंमध्ये. लॉफ करतात ऑन साइडला. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली वेगानं कंप्लीट केली आहे. एकच रन मिळते या चेंडूवरती. सामना हळूहळू आता शेवटच्या टप्प्यामध्ये येत चाललेला. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये 10ची गरज आहे. जसं मी मागाशी देखील उल्लेख केला की दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर, दोन्ही संघांना जिंकणे जरूर. 9व्या पर्वाचा चॅम्पियन संघ कोण, त्यासाठी सुरू असलेली ही लढत. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 9व्या प्रीमियर लीगचा आपल्याला चॅम्पियन संघ कळणार आहे. परंतु त्यासाठी ही जर्नी आहे, हा प्रवास आहे, तो त्यांना सुखरूपरित्या काढायचा आहे. 8 बॉल 10 धावा. लो फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करतायत. समोर खेळलेत लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल तर कंप्लीट केलेली आहे. या बॉलवरती फक्त 1 रन इथून मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती. 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. सात बॉलचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. काय रंगलाय हा सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 9. कमी गतीने टाकलाय, त्याला लॉंग ऑफला उडवलाय क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल पकडली आहे झेल. फलंदाज बाद. आता इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना स्ट्राईक राहील सचिन डांगरेकडे. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 9. अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मॅच. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. चला चला टाइमपास करू नका. फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला स्टार्ट करा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती टीम कॅप्टन राजू तरे. स्ट्रायकिंग एंडला सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील. 6 बॉल विजयासाठी 9 धावा. लो फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करतात. लॉंग ऑन मध्ये आला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. 1 रन कंप्लीट. चुकीचा कदाचित झालेला थ्रो. लाऊड अपील पंचांकडे. फलंदाज नक्की बाद कुठला हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाज तर बाद आहे, परंतु पंचांचा इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. आणि फलंदाज सचिन डांगरे इथून बाद होतील असं पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आलेला. चला चला फिल्डिंग लावून घ्या कॅप्टन राजू तरे.
5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 8. चला सचिन प्लीज फास्ट या. 5 बॉल 8 धावा. मानस जतीन 11 बना. महावीर शाह इलेक्ट्रिकल सेंट पेंड आयलंड 5 बॉल 8. स्वप्नीलचा हा फटका ऑन साइडला केस साइड डीप मध्ये प्रोटेक्शन. परेश डाऊन द बॉल. एक पूर्ण केलेली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न. एक रन या बॉल वरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावत संख्येवरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये विजयासाठी 7. 4 बॉल मध्ये विजयासाठी 7 ची गरज आहे. जबरदस्त रंगली मॅच. असं वाटलं की एकतर्फी मॅच जिंकेल, परंतु अनिकेत भगतने विकेट गेल्याच्या नंतर सामना पूर्णपणे दबावामध्ये. 4 बॉल विजयासाठी 7 धावा. ऑफ करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलेली आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललेला. सेकंडचा प्रयत्न चालवला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या मदतीने 43 झालेल्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 मध्ये 5 धावांची गरज आहे. तीन बॉल 5 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 5 धावा. लॉफ करतात. फटका फटका सीमा रेषेच्या नजदीक आलेला आहे आणि झेल इथून पकडलेली आहे. फलंदाज बाद. आज झेल पकडलेली आहे संतोष मसन्यानं. कॅच पकडली की मॅच पकडली आहे. फटका चांगला होता हरीश्वरचा. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 5 धाव संख्येची गरज. एक षटकार काम फिट. एक फटका काम तमाम होऊ शकतं. शेवटचा 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये करायच्या धावा 5. फलंदाजी मार्क वरती. नवीन बॅटर संदीप शेट्टी आता मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धाव संख्येची गरज. मॅच ऑन साइडला टर्न करतात. पहिली सिंगल वेगानं परेश डाऊन द बॉल. दुसऱ्यासाठी रन इथून मिळत नाहीये म्हणजे 1 रन मिळाली आहे. आता 1 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 4 धाव संख्येची गरज. अक्षय सालगे यांच्या वतीनं रोशन मसने संतोष मसनेने जी झेल पकडली त्यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. 1 बॉलचा खेळ बाकी. 1 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव संख्येची गरज आहे. शेलू प्रीमियर लीगचा थरार तुम्ही आजमावतात. 9व्या पर्वामध्ये आपण आहोत. चला फास्ट खेळा प्लीज. 1 बॉल 4 धावा. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4. बॉल चाललेला सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. संतोष मसने यांना चेंडू दिसला की नाही दिसला तेवढं तर ठाऊक नाही, परंतु आम्हाला तरी चेंडू दिसला नव्हता आणि फटका स्वप्नील सीमा रेषेच्या पलीकडे. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
अभय तरे संघाचे संघमालक यांच्या वतीनं स्वप्नीलने शेवटच्या बॉलवरती चौका ठोकला, त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश